आपण रिटायर झाल्यानंतर आपण काय करायचं याचा नेहमीच विचार करत असतो. आपण ठरवतो की रिटायर झाल्यानंतर मी माझ्या ह्या आवडीच्या गोष्टी करेन, मी ह्या हॉबीज करेन, मी इकडे फिरायला जाईन आणि या सगळ्यासाठी आपण मनी इन्व्हेस्टमेंट देखील करतो. पण मनी इन्व्हेस्टमेंट बरोबर तुमची हेल्थ इन्व्हेस्टमेंट देखील तितकीच महत्वाची आहे. जर तुमच्या शरीराची साथ असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी या नक्कीच करू शकाल. पण आपण सध्या जर बघितलं तर नी रिप्लेसमेंट, गुडघेदुखीच्या तक्रारी याची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. उतार वयामध्येच नाही तर अगदी 35-40 मध्ये देखील गुडघेदुखीच्या तक्रारी या सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला देखील अशीच गुडघेदुखीची एखादी तक्रार असेल, त्रास असेल किंवा तुम्हाला तुमची नी हेल्थ चांगली ठेवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की तुमची नी हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही कोणते छोटे छोटे बदल करू शकता, कोणत्या 5 टिप्स आहेत की ज्या तुमची नी हेल्थ चांगली ठेवतील. ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. आपल्या शरीरातल्या मोठ्या सांध्यांपैकी एक म्हणजेच नी जॉईंट आहे. दिवसभरामध्ये चालणे, धावणे, उठणे, बसणे अशा अनेक क्रिया आपण नकळतपणे या नी जॉईंटच्या मदतीने करत असतो. आपल्या शरीराचा जवळजवळ 70 ते 80% भार या नी जॉईंटवर असतो आणि म्हणूनच जेव्हा त्याच्या काही तक्रारी निर्माण होतात तेव्हा आपल्या हालचालींवर बंधने येतात. आपल्या खालच्या पायातील हाडांची टोकं आणि मांडीकडच्या हाडांची टोकं आणि नी कॅप हे सगळे मिळून हा नी जॉईंट हा बनत असतो आणि या सगळ्याला मदत करतात ते त्याने जोडणारे टेंडॉन्स, लिगामेंट्स आणि मसल्स म्हणजे स्नायू हे सगळे त्यांना मदत करत असतात. आणि या सगळ्यांमध्ये असतं जे त्यांना सपोर्ट करतं, मदत करतं ते म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव भाग म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड. या सगळ्यांचा मिळून हा नी जॉईंट बनलेला असतो आणि म्हणूनच यातल्या एखाद्या रचनेमध्ये जरी बिघाड झाला, काही तक्रार झाली की आपल्याला सांधेदुखी किंवा गुडघेदुखीची तक्रार सुरू होते. गुडघेदुखीची कारणंही अनेक असू शकतात, जसं की आपलं वाढलेलं वजन असेल, आपला दिवसभरातला आहार असेल, आपली बदललेली जीवनशैली असेल, अशा अनेक त्याची कारणं असू शकतात. पण काही छोट्या छोट्या बदलांमुळे तुम्ही तुमची नी हेल्थ आहे ती चांगली ठेवू शकतात. बघूया त्या टिप्स कोणत्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे कीप मूव्हिंग. आपले जे शरीरातली हाडं आहेत ते आपल्या शरीराला बळकटी देतात, आपल्या शरीराचं फ्रेमवर्क तयार करतात. पण त्यांना हालचाल देण्याचं काम आहे ते आपले सांधे करतात. म्हणजे आपले सांधे आहेत ते हालचाल करण्यासाठीच बनलेले आहेत. म्हणूनच तुम्ही केलेली योग्य हालचाल ही आपल्या सांध्यांना चांगलं ठेवते, त्यांचं आरोग्य हे चांगलं ठेवते. उदाहरणार्थ एखादी मशीन असेल, एखादी गाडी असेल, ती जोपर्यंत चालू स्थितीमध्ये आहे ती चांगली राहते. पण तुम्ही ती बरेच दिवस वापरली नाही तर तिचे काही ना काही तक्रारी या निघत असतात. एवढेच तुम्ही केलेली योग्य हालचाल ही तुमच्या सांध्यांची हेल्थ आहे ती चांगली ठेवणार आहे. पण या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही जी काही हालचाल करताय ती तुमच्या वयानुसार आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या सांध्यांसाठी योग्य असली पाहिजे, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल, उलट सांध्यांवर ताण पडणार नाही. तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह असणं, योग्य प्रकारे केलेली हालचाल यामुळे तुमचे स्नायू आहेत ते चांगले मजबूत राहतात, बळकट राहतात. सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना आहे ती कमी होते. त्याबरोबर स्टिफनेस, जडपणा आलेला असतो तो कमी होतो. तुमच्या शरीराचं संतुलन चांगलं राहतं आणि बरोबरने तुमचं वजन संतुलित राखण्यासाठी देखील मदत होते. कोणत्या हालचाली तुम्हाला करायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या वयानुसार आणि तुमच्या सांध्यांसाठी योग्य अशा कोणत्याही हालचाली करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता, योगासनं करू शकता. बरोबरच मी लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे चालणे देखील तुम्ही करू शकता. पण या ठिकाणी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही रोज चालता त्यावेळेला तुम्ही जे चालता त्या ठिकाणची जी जमीन आहे ती समतल असणं गरजेचं आहे. बरोबरनेच तुम्ही चालताना जे काही शूज वापरतायत किंवा जे काही वापरतायत ते जमिनीला समतल आणि योग्य असणं हे गरजेचं, चालण्यासाठी योग्य असणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, उलट सांध्यांवर ताण पडणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहिलात, तुम्ही योग्य हालचाल केली तर तुमची नी हेल्थ नक्कीच चांगली राहील. दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे वेट मॅनेजमेंट, तुमचं वजन संतुलित ठेवणं किंवा नियंत्रणामध्ये आणणं. आपल्या शरीराचा जवळजवळ 70% भार हा तुमच्या गुडघ्यांवर पडत असतो.
आणि ज्या वेळेला तुम्ही हालचाल करता, उदाहरणार्थ तुम्ही जिने चढत असाल, तर अशा वेळेला हा भार जवळजवळ 4 पटीने वाढतो. म्हणजे 4 पट जास्त ताण हा तुमच्या गुडघ्यांवर येतो. थोडासा उलटा विचार केला तर तुमचं वजन थोडंसं कमी झालं तर 4 पट ताण हा कमी येणार आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही वजन कमी करता, वजन नियंत्रणात ठेवता, तेव्हा तुमच्या सांध्यांचं आरोग्य नक्कीच चांगलं राहतं. जेव्हा एखाद्या गोष्टीवर सतत वजन पडत राहतं, ताण पडत राहतो, त्यावेळेला ती गोष्ट आहे ती दबली जाते. त्या ठिकाणी घर्षण होतं, घासली जाते. त्याच्या आतले जे नाजूक भाग असतात ते फाटले जातात आणि हे सगळं देखील तुमच्या सांध्याबरोबर, तुमच्या गुडघ्याच्या सांध्याबरोबर देखील होतं. म्हणूनच तुमचं वजन जर जास्त असेल, तुम्हाला गुडघेदुखीची तक्रार असेल, तर तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी, कमी करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. वजन जेव्हा जास्त असतं तेव्हा चरबी देखील जास्त असते. तुमची चरबी जेवढी जास्त प्रमाणामध्ये, विशेषतः तुम्हाला जर पोटावर चरबी असेल, तर ती जेवढी जास्त आहे तेवढे शरीरामध्ये सायटोकाइन्स तयार होतात. हे सायटोकाइन्स शरीरामध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सूज निर्माण करतात. म्हणूनच ज्यांचं वजन जास्त आहे अशा व्यक्तींना आर्थरायटिस किंवा गाऊट, सांध्यांच्या ठिकाणी सूज येणं ह्या तक्रारी त्यांच्यामध्ये जास्त होतात. दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे सपोर्ट आणि प्रोटेक्शन. आपल्या सांध्यांना संरक्षण देणं, त्यांचं काळजी घेणं हे देखील आपल्याच हातामध्ये आहे. जर तुमचं काम असं असेल की तुम्हाला सतत उभं राहावं लागत आहे, सतत बसावं लागत आहे, तर त्याचा ताण आहे तो तुमच्या गुडघ्यांवर पडतो, सांध्यांवर पडतो. म्हणून तुमची जी काही पोझिशन आहे ती थोड्या थोड्या वेळाने बदलण्याचा प्रयत्न करा. बरोबरीनेच तुम्ही कशा पद्धतीने उभं राहता, कशा पद्धतीने बसता, म्हणजे तुमचं पोश्चर कसं आहे ते देखील महत्वाचं ठरतं. तुम्ही सिटिंग पोझिशन मध्ये काम करत असाल तर तुमची पाठ आहे ती खुर्चीला टेकते आहे की नाही, तुम्ही योग्य पद्धतीने उभे राहता की नाही, यावर देखील तुमच्या सांध्यांवर ताण हा पडत असतो. या बरोबरीनेच तुम्ही कोणत्या प्रकारचे शूज वापरत आहात, चप्पल वापरत आहात ते देखील महत्वाचं आहे. तुम्ही जर खूप उंच टाचेचे चप्पल वापरत आहात, तुम्ही व्यवस्थित न बसणारे चप्पल वापरत आहात, तर अशा वेळेला देखील तुमच्या सांध्यांवर ताण पडतो, स्नायूंवर ताण पडतो आणि त्यामुळे तुम्हाला सांधेदुखीची तक्रार आहे ती तुमची वाढू शकते. म्हणून जे छोटे छोटे बदल आहेत ते तुमचं नी हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करतात. चौथं महत्वाचं आहे ते म्हणजे चांगला आहार, गुड फूड. तुमच्या सांध्यांसाठी आवश्यक असणारा आहार तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हा असला पाहिजे. जे सांधे चांगले राहावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या रोजच्या आहारामध्ये कॅल्शियम, प्रथिनयुक्त पदार्थांचं प्रमाण व्यवस्थित हवं, फायबर व्यवस्थित मात्रेमध्ये हवे, तुमचं व्हिटॅमिन डी आहे ते योग्य प्रमाणामध्ये असलं पाहिजे. विशेषतः स्त्रियांमध्ये ज्यांचा मेनोपॉज जवळ आलेला आहे किंवा ज्यांचा मेनोपॉज झालेला आहे अशा महिलांमध्ये कॅल्शियम खूप लवकर प्रमाणामध्ये कमी होतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होणं हे त्यांच्यामध्ये खूप जास्त असतं. त्यामुळे अशा स्त्रियांनी त्यांच्या आहाराकडे किंवा त्यांचं कॅल्शियम, व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणामध्ये राहतं की नाही हे याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. बरोबरीने तुमचे आहारामध्ये प्रथिनं देखील तुम्ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. यासाठीचे व्हिडिओ मी वेळोवेळी चॅनलवर अपलोड केलेले आहेतच, ते तुम्ही तुमच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन हे नक्की बघू शकता. शेवटचं महत्वाचं आहे ते म्हणजे पे अटेन्शन, लक्ष द्या. म्हणजे छोट्या मोठ्या तक्रारी होत असतात, कधी कधी अधूनमधून आपला गुडघा हा दुखत असतो. हे छोटे छोटे जे दुखणं आहे किंवा तक्रारी आहेत त्याकडे वेळीच लक्ष द्या, जेणेकरून ते आणखीन वाढणार नाही. जे तुम्हाला जर गुडघा दुखत असेल, ताण येत असेल, त्यावेळेला रेस्ट करणं किंवा त्या सांध्याला रेस्ट देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण औषधं तर घेतोच, पण त्या बरोबरीने त्याच्यासाठी गरजेच्या आणखीन काही गोष्टी आहेत का? वजन कमी करणं गरजेचं आहे का? बरोबरच फिजिओथेरपीचा सल्ला घेऊन त्यानुसार काही करणं गरजेचं आहे का? या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला पुढचे बरेच गोष्टी या टाळू शकतात, तुमचे सांधे चांगले राहू शकतात. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन किंवा गरजेची माहिती ही नक्की मिळाली असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.